हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर. तर इकडे देवपूजा वगैरे झालेली आहे. असंही देव वगैरे काही धुवायचे नाहीत. फक्त फुलाने पाणी घालायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे एवढंच. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ केलेला आहे. कारण नवरात्र चालू झाल्यापासून व्हिडिओ केलाच नव्हता. तर आता म्हटलं नवरात्र संपत आलेलं आहे. तर आजचा हा कलर होता मोरपंखी. माझ्याकडे साडी वगैरे आहे मोरपंखी, पण साडी वगैरे घालण्याची इच्छा अजिबात नव्हती. कारण जर साड्या घातल्या, तर त्या धुवायच्या, नंतर त्या सुकवायच्या आणि ऑलरेडी एवढा पाऊस पडतोय मुंबईमध्ये, की काही विचारू नका. कंटिन्यू 2 दिवस पाऊस पडतोय, रात्र आणि दिवस. अजिबात म्हणजे अजिबात उघडलेलं नाही. आत्ता थोडा कुठेच उघडलेला आहे. तेच माझं चाललेलं आहे, कपडे इकडचे तिकडं, तिकडची इकडे, कुठे सुकलेत, कुठे ओले आहेत, त्यांचंच अरेंजमेंट करण्यातच वेळ जातो आणि त्यात आणि कपडे एवढी पडतात, तर सुकवायला अजिबात जागा राहत नाही. आणि साडी वगैरे तर नकोच म्हटलं. बाहेर जायचं म्हटलं तर साडी भिजणार, साडी ओली होते, परत दुसऱ्याचे ड्रेस, परत आणि घरात दुसरी मॅक्सी आपण वगैरे घालतो. असे 2-3 कपडे माझे स्वतःचे होऊन जातात. मग ते सुकवायला अजिबात जागा नाही घरामध्ये. बाहेर तरी सुकत घालूच शकत नाही आपण. तर मग ड्रेस होता, तर म्हटलं ठीक आहे, चला ड्रेस घालू. तर इकडं कपडे वगैरे सगळे अरेंजमेंट केली. ओली, सुकी, जिकडे ओली आहेत ती परत आणि हँगरला वगैरे अडकवून फॅनखाली इकडे हॉलमध्ये ठेवते. आणि आतमध्ये जी मशीनला लावलेली असतात ती बाहेर काढायची. परत जी नवीन धुतलेली आहेत ती सुकत घालायची. हाच गोंधळ खूप झालेला आहे. आणि आता सगळं कपडे वगैरे तरी आज धुतलेले आहेत, तर ती सुकत घालायची आहेत अजून. तर इकडं जी सकाळी चपाती, भाजी वगैरे सगळं आवरलं होतं. तर ती भाजी होती, तर ती थोडी काढून घेतली. नंतर थोडी रात्रीची भाजी होती ती ह्याकडे टाकून परत म्हटलं गरम करून ठेवू. थोडा भात बनवायचा आहे आणि मुलींच्यासाठी. तर सकाळी त्यांना डोसा आणि सॉस दिला होता. चटणी दिली नव्हती कारण डब्यात राहणार नाही ती आणि पातळ झाल्यावर सगळं मग लिकेज वगैरे होतं म्हणजे गळतं वगैरे, तर मग नाही. मग सॉसच दिला होता त्यांना. मिस्टरांना चपाती, भाजी सगळं दिलं. ते गेले होते कामावर. माझे सगळं घरातलं झाड-लोट वगैरे आहे, तर ते आवरलं होतं. देवपूजा आहे ती केली होती. अ, देवपूजा म्हणजे आता देव बसलेले आहेत, त्यामुळे फक्त फुलांनी पाणी घालायचं. मस्त अशी अगरबत्ती किंवा धूप, पणती आणि नैवेद्य दाखवायचं एवढंच. तर इकडं सगळं आवरल्यानंतर मग मशीनला कपडे वगैरे लावून झाली होती. कपडेसुद्धा झाली होती. फक्त आता मला भांडी घासायची होती. पण कपड्यांचीच अरेंजमेंट करायला खूप वेळ जातो. ती सगळी करत होती. नंतर म्हटलं चला आता भांडी आहेत तर ती घासून घ्यावी आणि थोडा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. असं रेग्युलर कंटिन्यू होतच नाही व्हिडिओ करणं आणि टाकणं. तर खूप घाई गडबड असते आणि आता मुलींची कशी फर्स्ट सेमिस्टर चालू होईल, एक्झाम चालू होईल, त्यामुळे तरी खूप खूप धावपळ होते. कारण त्यांचा अभ्यास घ्यायचा असतो, त्यांना वेळेवर स्कूलला पाठवायचं असतं, त्यांचं खाणं-पिणं सगळं व्यवस्थित द्यायचं असतं, करायचं असतं. कारण त्यांना वेळेवर सगळं जेवण वगैरे द्यायचं. नंतर रात्रीचं तर त्या लवकर झोपतच नाहीत. असं हे एक्झाम असल्यावर वगैरे अभ्यास करत बसतात. मग सकाळचं उठा, त्यांचं आवरून द्या, त्यांना पटपट वेळेवर पाठवा, हेच रोजचं काम चालू असतं. त्यात आणि व्हिडिओ करायचं म्हटलं, की एका कामाला 1 तास तरी, अर्धा तास तरी एक्स्ट्राच लागतो. त्यामुळे म्हटलं व्हिडिओ करतच नाही आणि कधी करायचं म्हटलं, तर खूप घाई-गडबड असते आणि तेवढ्यात काही ते होत नाही. मग म्हटलं आज सगळीच कोणच नाही तर पटपट जेवढं होईल तेवढं तरी शूट करू आणि व्हिडिओ टाकू. तर इकडे मस्त असं भांडी वगैरे घासून धुतली. स्वच्छ व्यवस्थित किचन ओटा आहे तो क्लीन करून घेतलेला आहे. सगळं व्यवस्थित छान असं पुसून वगैरे घेतलं. शेगडी वगैरे. नंतर हा जो कपडा आहे ना, तो आपण ऑनलाईन टिश्यू पेपर टाईपमध्येच असतो. तो मागवलेला आहे. तर त्यानेच मी किचन ओटा वगैरे क्लीन पुसून शेगडी घेतलेली आहे. आणि हा कसा यूज करू शकता तुम्ही. एक 2-4 वेळा यूज केला, धुतला, नंतर टाकून दिला तरी होऊन जातं. पण कपड्याचं काय होतं, तर ते कपडे रोज नवीन धुवा, रोज नवीन घ्यावे लागतात आणि एवढे जुने कपडे तरी कुठे
मग ते कट करा. जर असेल तर मग ते सुद्धा मी यूज करते, असं काही नाही. आणि कधी टिश्यू पेपर आहे तर ते सुद्धा यूज करते. तर इकडे भात आहे तर तो थोडा मी करणार आहे, कारण चपाती भाजी वगैरे तर आहे. मुलींच्यासाठी थोडासा भात बनवणार आहे आणि श्रीखंड आहे, भाजी आहे, तर थोडासा भात पण बनवून घेणार आहे. तर इकडे गॅसवर भात वगैरे ठेवते. तर इकडचे कपडे जे आता किचनमध्ये जेवढे असतील तर ती कुठली सुकलेत, कुठली ओले आहेत, ते आता माझं बघायचं चालू आहे. जे सुकलेले असतील त्यांच्या घड्या घालून ठेवायचं. जे ओले असतील त्यांना थोडं बाहेर फॅनच्या हवेखाली हँगरला वगैरे अडकवून असं ठेवते. आता मध्ये जे जो पडद्याचा रॉड आहे त्याच्यावर सुद्धा कपडे घालते. नंतर हॉलचं जे हे आहे ना पडद्याचं, त्याच्यावर सुद्धा मी घालते. तर इकडंच आता वेगळी कपडे केलेले आहेत. सुकलेली, थोडी ओली, थोडीशी कोमट असं असे कपडे ठेवलेले आहेत. तर त्यांचंच आता अरेंजमेंट करून ठेवते. तर जी काही ओली कपडे आहेत तर ती मी परत इथं हँगरला अडकवून किंवा अशी थोडीशी छोटी अशी रश्शी बांधलेली आहे एकच. तर त्याच्यावर छोटी-छोटी कपडे आहेत तर ती टाकून ठेवणार आहे. म्हणजे दिवसभर फॅनच्या हवेने ते सुकून जातील. आणि बाहेर अजूनसुद्धा थोडंफार असं अंधार पडल्यासारखंच आहे. त्यामुळे घरात थोडा अंधार-अंधारच वाटत आहे. तर इकडे कपडे आहेत तर ती मशीन झालेली आहे. तर ती कपडे सगळे आहेत काढून घेते मी आणि नंतर मग इथंच किचनमध्ये सुकायला घालणार आहे. किचनमधला थोडा वेळ फॅन लावला तर होऊन जातं. तर इकडे भात आहे तो शिजत आलेला आहे. तर त्यातलं जे पाणी होतं ते काढून टाकलेलं आहे. आणि आता इथं मी कपड्यांच्या घड्या आहेत तर त्या घालून ठेवते. त्याच्या आधी मोबाईलवर थोडंसं गाणी वगैरे लावून मग आपले काम आहे ते थोडंसं करून घेते. म्हणजे कसं एकटंच घरात असल्यावर भुतासारखं वाटू नये म्हणून थोडा मोबाईल किंवा टीव्ही लावते आणि गाणी ऐकत-ऐकत मग आपलं माझं जे रुटीन आहे कामाचं तर ते चालू असतं. तर इथं जे काही सुकलेले कपडे आहेत तर ते मी घड्या घालून ठेवते आणि थोडीफार हाताला म्हणजे ओली वगैरे लागली किंवा थंड लागली तर ती मी इथंच मग अँगरला आहे ते अडकवून ठेवणार आहेत. तर खूप सारे कपडेसुद्धा काढून काही उपयोग नाही आणि एवढं आता तरी कंटिन्यू 2-3 दिवस पाऊस पडतोय ना, त्यामुळे अजिबात सुकत नाहीत. थोडंफार मध्ये ऊन तरी पडलं होतं, ज्यावेळेस मी साफसफाई वगैरे करून घेतली होती त्यावेळेस. पण आता 2-3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस पडतोय आणि जरी पाऊस पडत नसेल, तरी मग असं काळं-काळं ढग सगळे होतात आणि घरात सगळा पूर्ण अंधार होतो. तर हा टी-शर्ट मला थोडंसं ओला वाटतोय म्हणून मग परत मी त्याला हँगरला अडकवून इथेच मी ठेवणार आहे हॉलमध्येच. म्हणजे इकडचं थोडंफार फॅन तरी चालू असतो त्यामुळे कपडे जर सुकतात. आणि आता फॅन पण जास्त फास्ट कोण लावत नाही कारण थंडी वाजते म्हणून. त्यामुळे कपडेसुद्धा पूर्ण असे सुकत नाहीयेत. तर इकडे मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालत होते तोपर्यंत दिशावर स्कूलवरून आल्या होत्या. तर आता मी त्यांना हातपाय वगैरे धुवायला सांगते. अ, तर आल्यावर थोडा वेळ आता त्या मोबाईल बघतील आणि मग नंतर जेवण करून घेऊ.